वसई विरार शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नालासोपारा येथे उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामावरून नागरी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। शहरात एकूण 7 एसटीपी प्रकल्प मंजूर असले तरी सध्या केवळ विरारच्या बोळिंज येथेच 30 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प कार्यरत आहे। उर्वरित सांडपाणी प्रक्रियेविना थेट समुद्रात सोडले जात असल्याने जल प्रदूषण वाढले असून या प्रकरणी हरित लवादानेही पालिकेला दंड ठोठावला आहे। यानंतर महापालिकेने नालासोपारा पूर्व भागात 103 दशलक्ष लिटर क्षमतेचा आणि सुमारे 434 कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प हाती घेतला आहे। या कामाचा ठेका ईगल इन्फ्रा प्रायव्हेटेड लिमिटेड या कंपनीला देण्यात आला असून मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यालगत आणि रस्त्यावर 15 ते 18 फूट खोल खोदकाम सुरू आहे। मात्र या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। कामाच्या ठिकाणी योग्य बॅरिकेड, सूचना फलक किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे। नालासोपारा पूर्वेतील कॅपिटल मॉल परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान 2 लहान मुले खड्ड्यात पडल्याची घटना नुकतीच घडली। स्थानिकांनी तातडीने त्यांना बाहेर काढले। यापूर्वी देखील ढिगाऱ्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। कामात सातत्याने निष्काळजीपणा दिसत असून केवळ थातूर-मातूर उपाययोजना न करता दर्जेदार बॅरिकेड, स्पष्ट सूचना फलक आणि वाहतूक नियोजनासाठी मार्शल नियुक्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत पवार यांनी महापालिकेकडे केली आहे। नागरी आणि कामगार सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।